हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवसाची तर मस्त सुंदर सकाळ सुरू झाली होती आणि आज पाऊस पण बऱ्यापैकी उघडाच होता. म्हणजे सकाळी पाऊस नाही म्हटलं तरी चालेल. वातावरण एकदम शांत, मस्त थंडगार झालं होतं. म्हणून इथं म्हटलं थोडंसं ह्या साईडला येऊन बघावं झाडाची सध्या कंडिशन कशी आहे. काय झालं, ह्या बाजूला जो पॅसेज आहे आमच्या घराबाहेर, तर तिथं खूप जास्त शेवाळ आले. त्यामुळं शक्यतो पाऊस सुरू झाल्यापासून मी तिकडे जातच नाही, कारण सटकण्याची खूप जास्त भीती वाटते. त्यामुळं आता मी इथे आले होते. इथे थोडंसं सकाळचं मॉर्निंगचं वातावरणाचा जरा आनंद घेतला आणि त्याच्यानंतर पुढे घरातली कामं आवरण्यासाठी गेले. आजचा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. म्हणजे आता मी म्हणते की मी नवीन वर्कआउट चालू केलाय किंवा काय, तर त्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पुढे कंटिन्यू करा. तर सकाळचं इथं झाले आणि काय झालं की सध्या माझं रुटीन असं झालंय की ठरलेल्या कुठल्याही गोष्टी, म्हणजे दिवसभराचं जे नियोजन म्हणतोय ना, तर ते व्यवस्थित होतच नाही. ठरवते एक आणि होतच नाही. जसं की आज पण ठरवलं होतं की काय काय काम पूर्ण करायचं, काय वर्कआउट पूर्ण करायचा, पण उठले त्यानंतर पाहिलं की आरवीची तब्येत खूप जास्त बिघडलेली दिसली मला. म्हणजे खूप ताप एकदम भरून आला होता तिला, अंगाला चटके लागत होता एवढा ताप. आणि सकाळी उठल्याबरोबर तिला उलटी पण झाली. त्यामुळं म्हटले आज काही मला कुठं जाणं शक्य होणार नाही. स्कूलमध्ये तर तिला नाहीच पाठवली. मी काय करते, तिला 12 12:15 वाजताची जी स्कूल आहे तिकडे पाठवलं का मग माझं आवरते आणि तिला स्कूलमध्ये सोडून त्याच्यानंतर आम्ही दोघे तसंच निघून जातो आमचा वर्कआउट कंप्लीट करायला. आणि तिचं होईपर्यंत म्हणजे 3-4 तासाचं स्कूल, मग मी रिटर्न तिला घ्यायला येते. पण आज काही ती जाणार नव्हती आणि म्हटले आजारी आहे, त्यामुळे तिला सोडून जाणे मला शक्य होत नव्हतं. तर इथं रात्री मी डाळ भिजायला घातली होती. मी म्हटले की भाजीचं सर्वात मोठं सध्या टेन्शन येतं मला, कारण इतकी जास्त भाज्या महाग झाल्या आणि काय भाजी घ्यावी असं प्रश्न पडतो. मेथीची गड्डी म्हटले तर डायरेक्ट ₹50 ₹60 अशी गड्डी झाली. तर इथे मी डाळ भिजायला घातली होती. तशी शक्यतो अशा प्रकारची डाळ मी जास्त करत नाही, पण आता 1-2 वेळा झाली, पण सर्व आवडीने खातात म्हणून ती करायला घेतली. इथं गरमागरम चहाला सुद्धा छान अशी उकळी आली होती. तर असं तोपर्यंत आरवी झोपलेली होती. ती जवळ-जवळ 6 वाजल्यापासून तिला झोपच लागली नाही. किरकिर, किरकिर करत होती. मध्येच तिला तहान लागायची. म्हणजे ती झोपेतून उठून तिने 2 ते 3 वेळा पाणी मागितली. एवढं तिला आपण म्हणतो ना घसा कोरडं पडणं, तर तसं होत होतं. तर पाणी वगैरे तिला पाजलं आणि नंतर तिला 6 वाजता उलटी झाली. तिथून पुढे तिला थोडीशी झोप लागली. त्यानंतर मी इथं माझं आवरायला घेतलं. का होतं, लहान मुलं आहे ना, आजारी पडली ना किरकिर करतात आणि त्यातल्या त्यात आजारी असल्यानंतर प्रत्येक बाळाला असं वाटतं की आपल्या आईनी आपल्याला घेऊन बसावं, एकदम प्रेमाने थोडंसं तिला घ्यावं असं. तर तिने त्याच्यातच माझा वेळ घालवला. मग आता मी इथं आवरायला घेतलं होतं. इथे सासूबाईंची सुद्धा आता आवरून झालं होतं. त्यांना आज गुरुवारचा उपवास असतो होता त्यामुळं. आणि इथे मी भाजीची तयारी करण्यासाठी घेतली होती. तर आता हे जे नवीन मी माझा वर्क सुरू केलेला आहे, बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सक्सेस नाही सांगू शकत लगेच आता किती भेटेल पुढे काय, पण सुरुवात तर केली. मी मागच्या वेळेस सुद्धा ही गोष्ट शेअर केली होती की मी कधी शांत बसून राहत नाही, काहीतरी प्रयत्न करीत राहते. आणि जेव्हा आपण विचार करतो, प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला मार्ग सुद्धा निश्चित भेटतो. आणि तेवढं आपण त्याच्यावरती काम केलं तर तेवढं आपल्याला त्याचं फळ सुद्धा भेटतं. तर असं. पण आता पुढे बघू, आता पुढे किती दिवस व्यवस्थित चालेल, कसं काय होतंय ते. पण आता इथे पहिले नाश्त्यासाठी भाजीमध्ये जो डाळ कांदा भाजी असते तर ते सर्व इथं घालून घेतलं. जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा वगैरे घालून घेतला, टोमॅटो, आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आणि जे आपले रेग्युलर मसाले असतात, लाल तिखट, कांदा लसूण तिखट, ह्या सर्व गोष्टी मी ह्या अशा भाज्या केल्या ना, आमच्या घरामध्ये पावभाजीचा मसाल्याची मोठी पुडी आणून ठेवली आहे. कधीतरी वेगळ्या भाज्या केल्या ना तर त्याच्यामध्ये ती पावभाजी मसाला घालते. खरंच खूप छान लागतो आणि टेस्टी लागतो, की वेगळी टेस्ट येते भाजीला. तर ह्या भाजीला सुद्धा घेतलं. मस्त झाली होती भाजी, सर्वांनी आवडीने खाली. आणि हे सर्व करत असताना मी पीठ बाजूला मळून ठेवलं होतं. चपातीसाठी तवा ठेवणार तेवढ्यात आरवी उठली. तर मग सासूबाई म्हटल्या की आरवी उठली, तिला तू घे, मी चपात्या करते म्हणून, नाही तर पुन्हा ती तुला आवरून देणार नाही. आणि इथं ना मी कोणाची तरी ना नक्कल करून दाखवत होते. त्यामुळं पुढे ते बसलेले आणि सासूबाई पण तेवढ्याच हसत होत्या आणि मला पण हसायला येत होतं सांगताना. मला एक सवय आहे की अशी कोणाची पण नक्कल करून दाखवणं, ते कशा पद्धतीने बोलतंय किंवा काय. तर तसंच मी दाखवत होते आणि दोघं जण मस्त एन्जॉय घेत होते त्या गोष्टीचा. तर असं.
तर आमच्या गप्पा मारत असताना इथे चपात्या झाल्या, भाजी झाली आणि आता इथं वरून कोथिंबीर बघा, भाजी पण मस्त दिसत होती. जर कधी ट्राय नसेल केली तर ट्राय करून बघा, छान लागते खायला. म्हणजे काहीतरी वेगळं म्हटलं तर. तर अशी इथे भाजी सुद्धा तयार झाली आणि त्याच्यानंतर आरवी उठली. मग पुढचं मला घरातली सुद्धा कामं आवरायची होती, घरातली क्लिनिंग, त्याच्यानंतर कपडे धुवायचे होते आणि आरवीला पण म्हटली की दवाखान्यात घेऊनच जाते, कारण नॉर्मली घरात देऊन तिचा ताप उतरेल असं वाटत नव्हतं. बऱ्यापैकी तिच्या ताप वगैरे भरलेला होता, तर त्यामुळे तिला मला दवाखान्यात न्यावं लागणार होतं. तर आता इथे चपात्या पण झाल्या. तर गुड मॉर्निंग. तर आता नाश्ता झालाय बनवून. तर आरपीपाशी आले, खूप जास्त ताप भरलाय. रात्री चांगली खेळत होती आणि आज पुन्हा जाम झाली. तर तिचा काय प्रॉब्लेम आहे, थोडं जरी थंड खाण्यात आलं ना, म्हणजे आपण एक चमचा, एक बाईट जे म्हणतो आईस्क्रीमचा, तरी ती अशी फणांनून तापती. तर तेच झाले. तर आता दवाखान्यात नाही लागल. तर आज पण दिवसभराचं माझं शेड्यूल पूर्णपणे चेंज झालं. 3 दिवस झाले की काहीच माझा वर्कआउट होईना आणि आता एवढं तापलेलं ठेवून तिला पाठवता पण येईना. म्हटले स्कूलला पण नको, थोड्या वेळाने डॉक्टर येतील तेव्हा डॉक्टरांकडे घेऊन जाते. पण त्या अगोदर पहिली बाहेरची काम आवरते, म्हणजे एकदा ती उठली का तिच्याच मागे लागायला. तर चला, इथे आता मी आरवीला उठवण्याचा प्रयत्न करत होते. 10, 10:30, 11 वाजले तरी आरवीचा काही डोळा उघडत नव्हता. तापाने एकदम फणानून पडली होती. तर तिला मी उठवत होते. ती पण उठण्याचा प्रयत्न करत होती आवाजाने, पण तिला डोळाच उघडला जात नव्हता तिचा. तर इथं मग मी माझं म्हटले बाकीचे काम आवरून घ्यावी, कारण तिच्या पोटामध्ये तसंही काही नव्हतं. उलट्या झाल्यामुळं पाणी जरी पिलं तरी ते बाहेर जात होतं जर तिचं. तर इथं पहिला किचन क्लीन करायला घेतला. त्याच्यानंतर मग मी काय केलं, तिला थोडासा नाश्ता भरवला, थोडंसं तिला दवाखान्यात दाखवली, औषध वगैरे तिला दिलं, झोपवली तिला आणि तिथून पुढे मग मी काही ब्लॉग ते घेत बसले नाही. जरा मोबाईल चार्जिंगला लावला, कारण काय होतं की ह्या सर्व गडबडीमध्ये सर्व शूट घ्यायचं म्हटलं ना, मग काम आवरत नाही. आणि नंतर त्यांचं ठरलं की ते म्हटले आता झोपलीत, आपण जाऊन येऊ, तिच्या उठेपर्यंत लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करू. मग मी पण म्हटले ठीक आहे. आणि थोडीशी मग मला तिला इंजेक्शन वगैरे दिल्यानंतर बरी वाटली. आणि इथं मी बोलत असताना काय माहित कशामुळं माझा जे मी बोलत होते तो सगळा डबल साऊंड येत होता घुमल्यासारखा. त्यामुळे मला पुन्हा व्हॉइस ओव्हर करावा लागला. तर मी इथं सांगत होते, मी आता निघाले, दुपारचा टायमिंग झालाय, जेवण झालं, ह्या सर्व गोष्टी चाललेल्या होत्या माझ्या. त्याच्यानंतर दुसरं असं की नवीन लोकेशनला जायचं होतं, तर रस्ता पण भेटत नव्हता. तरी पण त्यांनी पाठवलेला होता मॅप आम्हाला सर्व. तर इथं आता मी आल्यानंतर मी दाखवत होते की इथून मला आईचं घर दिसतं म्हणून. हे दुकान आहे ना, तर रस्त्याने जाताना त्याच्या मागे लगेच आईचं घर आहे, पण मध्ये मध्ये पॅसेज मोकळे, तर लगेच दिसतं ती व्हाईट बिल्डिंग आहे तर तिथं. तर ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत बोलत होते. आणि आता मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. त्यांना मी पहिलेच सांगितलं होतं की लवकरात लवकर आवरण्याचा प्रयत्न करू, कारण मला पुन्हा आईकडं पण जायचं होतं तिकडनं. मी सांगितलं की श्रीकांतचा ते 6 महिन्याचा कार्यक्रम असतो, तर तो कार्यक्रम आहे, तर त्यासाठी जायचं होतं. मला ते बोलायचं म्हटलं तरी जड वाटतं, म्हणून आज माझा मूड तसाही खूप जास्त खराब होता. ॲक्च्युली मला बरं वाटलं की म्हटले बरं झालं जायचं नाही, होल्डवर पडलं. पण त्यांना पण एकटं निघायला होईना. काय होतं, आता मला सर्व सवय झाली आहे ह्या शूट करणं, ह्या सर्व गोष्टींची, पण तेवढे अजून त्यांना नाही. त्यामुळे थोडंसं ते बिचकतात. तर त्यांचं पाहून मला असं वाटलं नाही यांना असं वाटते यावं म्हणून. तर त्याच्यामुळे मग मी त्यांच्यासोबत जायला निघाले. मी त्या लोकेशनवरती पोहोचलो आहे. किती मिनिटाच्या अंतरावरती येतात? 3 मिनिटाच्या अंतरावरती. बघा, जवळच होतं, काही आतमध्ये नाही जास्त आहे ना. बापरे, रस्ता असलाय पण खरं. मेन त्या लोकेशनला पोहोचल्यानंतर इथं जो एक 2-3 मिनिटाचा रस्ता होता, बापरे इतका जास्त खराब होता. पूर्णपणे धडधड असं चाललं होतं, पूर्ण म्हणजे हालत खराब झाली, एवढा रस्ता खराब होता. तर आता इथे आम्ही पोहोचलो. त्याच्यानंतर मग पुढे माझ्या कामाला सुरुवात केली. आता डायरेक्टली मी बोलते. आता बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलंच असेल की मी मागच्या वेळेस म्हटले की आपण प्रयत्न करत राहायचं, विचार करत राहायचा, काही ना काही मार्ग भेटतो. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आपण घरात राहून सुद्धा करू शकतो. आणि बरेचसं असं आता खूप सारे असं असतं की मला घरी बसून काहीतरी वर्कआउट शोधायचं आहे किंवा मला माझ्या कुटुंबाला हातभार लावायचा आहे, तर प्रयत्न केले ना तर नक्की होतं. आणि शिवाय बाहेर न पडता, कारण मी सांगत बसणार नाही हे करा ते करा, ट्युशन घ्या. आता प्रत्येकाच्या एरिया वाईज सुद्धा कामं डिपेंड असतात. फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि करण्याची तेवढी आपल्यामध्ये जिद्द आणि चिकाटी पाहिजे की काहीतरी मार्ग भेटतो. आता मी इथे या लोकेशनवरती पोहोचले जिथं आज शूट आहे, तर तिथे. आणि इथं बंगल्याचं दिसत असेल, मागचं बॅकग्राऊंडवरनंच अंदाज आले असेल की आज बंगल्याचं शूट होतं. तर खूप छान बंगला आहे, 5 BHK,
भरपूर मोठा आहे. तर इकडे बाहेर दाखवते. तर तेच बघतोय, प्रॉब्लेम असा झाला आहे की लाईट नाही आहे इथं, आणि लाईट नाही त्यामुळे मग असा विचार चालला. आज एकतर गुरुवारची बहुतेक लोणावळ्यामध्ये लाईट नसते, तर त्यामुळं तेव्हा म्हटली बघू उजेड किती येतोय. इथं बघा स्विमिंग पूल पण आहे. त्यानंतर इथे झाडं वगैरे मस्त लावले ते. त्या दिवशी एका ठिकाणी गेलते ना, तर तेव्हा एवढं नव्हतं. हा भरपूर मोठा बंगला आहे. एक मिनिट बॅग काढून ठेवते माझी, इथं ठेवते. लोणावळ्यामध्ये सर्वात जास्त चालणारे बिझनेस हेच आहेत. बंगलो रेंटनी देणं, पुन्हा हॉटेल्स, हे सर्व. आणि आता पावसाळ्यात खूप जास्त गर्दी असते. हे झाड इतकं छान वाटलं ना मला. बॅक कॅमेऱ्याने दाखवते झाडे किती मस्त आहेत ना, बघायला किती छान वाटते. आलेलंच मला हे झाड आवडलं, मस्त वाटते. सी हे पण झाड छान आहे. हे बघा. आणि इथं बाहेरचा पोर्च आहे बसण्यासाठी. सोसायटी पूर्णपणे एक. ते वरती चेक करतात आहे, तोपर्यंत म्हटले मी काही वरती जात बसत नाही. एवढ्या वरती चढा, पुन्हा खाली या. बंगल्याचं शूट म्हटलं ना की खूप म्हणजे जमल्यासारखं होतं. कंटिन्यू त्यांच्या रूममध्ये जायला वगैरे. तेव्हा म्हटले मी इथंच बसते, जरा रिलॅक्स घेते. मला खूप कंटाळा आलता ॲक्च्युली येण्याचा. मी त्यांना म्हणत होते एकट्याला म्हणून, पण त्यांचं असं होतं की त्यांना एकट्यानं कम्फर्टेबल वाटत नाही. आणि ते कसं अजून नवीनच आहे ह्याच्यामध्ये. आज काही माझं स्वतःचं पर्सनल असं कुठलं व्हिडिओ किंवा शूट करायचं नाही, तर त्यामुळं तर वरती गेलेच तर दाखवल कसं आहे काय. छान वाटतं बघायला, डोळ्यांना तरी छान वाटतं. तर आले वाटतं बघा इकडे वरती आले. तुम्ही सेटअप करून घ्या तोपर्यंत, सेटअप करून घ्या. तर इथे बघा बेड कसा आहे, मस्त बेड आहे. तर इथे काम करणारे लोक, तर हे बघा बेड मागून व्ह्यू दाखवते तुम्हाला. इथे आल्यानंतर आम्ही पूर्ण पाहणी करून घेतली की कुठून सुरुवात करायची काय. तर ते सांगत होते मला अशा प्रकारे सेटअप हवा आहे किंवा काय. तर ते सर्व सांगत होते तिथले जे केअरटेकर लोक होती. तर त्यांना, कारण आमचं सुद्धा अचानकच ठरल्यामुळं त्यांना सुद्धा तेवढा प्रॉपर टाइम भेटला नाही आवरायला. पण मला मात्र खूप आवडला प्लेस, एकदम शांत आणि मस्त. तर लक्षात आलं असेल मी आता सध्या शूटची कामं करते, म्हणजे मला कॅमेरा फेस करण्याचा कॉन्फिडन्स आहे यूट्यूबमुळे, इंस्टाग्राममुळे. तर ते सुद्धा करते. आणि त्याच्यानंतर आता एक प्रकारे मार्केटिंगच म्हणा. तर तो जो स्किल आहे जो मी पहिल्या जॉबवरती करते, फक्त तो तिथं एकाच ठिकाणी मर्यादित न ठेवता मी बाकीकडे सुद्धा इन्क्वायऱ्या केल्या. आणि त्यातून मला हा मार्ग भेटला की बाबा अशा प्रकारे मी लोकांचं हे करू शकते, काय म्हणतात, मार्केटिंग करू शकते. त्याच्यानंतर त्यांना कशा प्रकारे रिक्वायरमेंट आहे त्या सर्व समजून घेते. हे फक्त आजच्या पुरतं बंगल्यापुरतं लिमिटेड सांगितले मी तुम्हाला. अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की तुमच्यासोबत शेअर केलेल्या, जसा जसा योग्य वेळ येईल तसं तसं तुमच्यासोबत शेअर करत राहील. आज काही मला पर्सनली स्वतःला कॅमेरा पुढे जाऊन कुठल्याही प्रकारचं काही मला ॲडव्हर्टाइजमेंट करायची नव्हती. म्हणजे नॉर्मली फक्त मी त्यांना सोबत म्हणून आले होते. हे असे शूट असेल तेव्हा काही माझी काही फारशी गरज लागत नाही. तर इथं जरा बघत होतो छान. चला आता आम्ही आमच्या कामाला लागतो आणि डायरेक्टली मग तुम्हाला मी भेटते सर्व आवरल्यानंतर, कारण तसंही खूप जास्त लेट झालं आहे. आणि तर कारण की लाईटचं काही एवढं इफेक्ट नाही, कारण की लाईट भरपूर आहे. बाहेरची लाईट आहे ना, मोठ्या गाचं आहे, त्यामुळे बाहेरची लाईट आहे भरपूर. फक्त जे बाथरूममध्ये आहे ना, फक्त बाथरूमचं थोडंसं हे होईल. बाथरूम तर तसे दाखवत नाही ना, दाखवतं ना ते बाथरूमचं फक्त हे होईल. आणि लाईट बाथरूममध्ये थोडी कमी, बाकीचं सगळं लाईट नाही त्याचा विषय झालाय मोठा. बाकीचं कारण की लाईट आहे भरपूर. सर्व बाजूनी काच आहेत. ते फोनवर बोलतात ते लाईटचा विषय झालाय. तर लाईट बाकी इथं काही लाईटचा गरज नाही, सर्व काच आहे. पण बाथरूममध्ये थोडासा अंधार आहे. बाथरूम बघसाल तर काय म्हणसाल तुम्हाला, एक मिनिट दाखवते. खाली चालू आहे, म्हटलं सेटअप लावून घेतो. 3 मजली ना, बराच मोठा आहे. प्रत्येक 5 BHK आहे. पण बघा ना, इथं पण एक हॉल आहे, खाली पण एक हॉल आहे, वरती पण एक हॉल आहे. 3 पण सेपरेट हॉल आहे. हा दुसरा मजला. इथले बाथरूमच किती मोठे मोठे, एखाद्या बेडरूम म्हटले बाथरूम आहेत. इथं पण उजेड आहे.
तर भरपूर हा तर जास्तच मोठं आहे का बाथरूम? काय हे कोणत्या पद्धतीच्या फरशा लावल्यात काय माहिती बाई. काय माहिती ना हो ना मध्ये असं वाटतं एखाद्या एकदम ते प्राचीन काळातले बांधकाम कसं असतं तसं वाटते बाथरूमचे तसंच उलटा करून लावले नाही वाटते. नाही हो. अरे कोटाच बघ ना तू. कोठा आहे पण ते वाटत नाही. त्याला आहे ना पॉलिश मारलेले. एक बेडरूम होत असेल एवढा आहे ना एखाद्याचा. पॉलिश मारले तर चला आता खरंच फायनली कामाला करायला सुरुवात करतो. बाय. तुम्हाला वाटेल ही काहीतरी जरा जास्त बोलते, पण खरं सांगू का, मला तिथल्या पूर्ण बंगल्यापेक्षा जर कोणता जास्त भाग आवडला असेल ना तर बाथरूम. म्हणजे खूप छान वाटत होते. एक वेगळंच प्रकारचं स्ट्रक्चर होतं, त्याच्यानंतर त्याच्या लावलेल्या स्टाईल्स होत्या का कोठा होता समजत नव्हतं, पण एकदम मस्त आणि वेगळीच बांधणी होती. म्हणजे आतापर्यंत मी माझ्यासाठी बंगले ह्या सर्व खूप कॉमन गोष्टी आहेत, खूप सारे पाहिलेत सुद्धा, लोणावळ्यात फिरते सुद्धा किंवा श्रीकांत सुद्धा त्याच रिलेटेड कामं करायचं. पण पहिल्यांदा असे टॉयलेट्स बाथरूम पाहिले, मस्त वाटत होते. आणि आता यांना म्हटले की आता आवरून घेऊ, आता बऱ्यापैकी टाइमपास झालाय आपला आणि आपल्याला ज्या वस्तू लागतात तर त्या घेऊन टाकू म्हणून. तर छोट्या मोठ्या गोष्टी मी आता सेटअपसाठी घेतलेल्या आहेत, म्हणजे जसं की स्टँड असेल, ग्लिम्बल असेल, ग्लिम्बलनी वगैरे चांगल्या प्रकारे शूट होतं तर त्या हिशोबाने. तर तेच इथं आम्ही बघत होतो की सुरुवात कुठून करायची. तर इथे त्यांना मी सांगत होते की अशा प्रकारे करा किंवा काय. आता तुम्ही म्हणताल की ताई भाऊचा सपोर्ट आहे म्हणून होतं, पण ह्या गोष्टी एवढ्या सहजासहजी आणि लगेच घडलेल्या नाही. 2-2.5 वर्ष गेले मला ह्या सर्व गोष्टी घडवून आणण्यासाठी, लगेच ते इन्व्हॉल्व झालेले नाही. तर आता बऱ्यापैकी माझं शूट झाले ह्या बंगल्याचं. मी काही जास्त आज मेहनत घेतली नाही, त्यांनीच घेतली, कारण आज माझी तेवढा मूड फ्रेश नाही, तेवढी माझ्या हातून हॅपीनेस नाही की मी त्यांच्या मागे मागे करून सांगाल. नाही तर मग दोघांच्या मदतीने होतं. मी त्यांना सांगते की अशा प्रकारे शूट घ्या, इथून घ्या, तिथून घ्या. पण आईचा फोन आला होता की तू कधी येते म्हणून, आणि दुसरा सगळे उद्या श्रीकांतचा कार्यक्रम आहे, त्यामुळे थोडंसं नाही, खूप जास्त मूड अपसेट आहे म्हणून मी एखादा दिवस बसून राहिले. तर माझी काही इच्छा नव्हती तर त्याच्यासाठी. तर आता बऱ्यापैकी ते बाहेरून करतात ते. आणि त्याच्यानंतर दुसरं असं की आता बऱ्यापैकी लक्षात आलं असेल की मी नवीन काम काय चालू केलं आहे. जे लोणावळ्यामध्ये प्रेझेंट करण्यासारख्या गोष्टी आहेत तर त्या प्रेझेंट करायच्या, शूट करायचे. मग त्याच्यामध्ये असे बंगलोज असतील, हॉटेल्स असतील, एखादं शॉप असेल, तर ह्या सर्व गोष्टी आता कोणते शॉप करते तर ते मी नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल. जर तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल की मी कोणत्या शॉप रिलेटेड काम करते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी पहिलं तिथं आर्यामध्ये करायचे, तर तिथं काय होतं, जो मार्ट आहे तर त्याच्याविषयी मार्केटिंग करणं. तर तसंच पण त्याच्यामध्ये मला एक कंडिशन असते प्रत्येकाची की जर आमच्या इथे केलं तर त्याच्या रिलेटेड बाहेर दुसरं कोणतं घ्यायचं नाही असं तर आहे. तर हे नवीन काम चालू केलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी लक्षात आलंच असेल की मी काय काम चालू केलं आहे. मार्केटिंग म्हणजे जो माझा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तर त्याचा उपयोग करून त्याची 2-2.5 वर्ष माझ्यामध्ये निर्माण झालेला कॉन्फिडन्स कॅमेरा फेस करण्याचा, त्याचा वापर करून मी अशा प्रकारचं आता नवीन आणि घर सांभाळून, काम सांभाळून होतं आहे. कुठल्याही प्रकारची मला दगदग होत नाही. आरवीचा टाईम मॅनेज होतो, तिला स्कूलला सोडते, पुन्हा ती यायच्या टायमावर असते. दुसरं असं की जर माझी अशी इच्छा झाली की नाही आज सुट्टी घ्यायची, कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही की आज आलंच पाहिजे किंवा काही झालं का चेक कर. तर आता ह्यांनी जे शूट घेतले तर म्हटलं एकदा बघू कसे आलेत काही. तर असं तर मग मनावरती आहे की बाबा जर वाटलं आराम करायचा तर आराम करायचा, एखाद्या दिवशी वाटलं की नाही एवढे कवरअप झालेच पाहिजे असं, पण टायमाचं लिमिट नाही की ह्या टायमापर्यंत वगैरे असं. तर एकंदरीत आहे माझं असं काम. आणि व्हिडिओच्या मध्यंतरी येऊन सांगते की व्हिडिओला लाईक करा. ॲक्च्युली पहिलंच सांगायचं होतं मला, पण ते लक्षात राहत नाही. तर आता बघू यांनी कसं काम केलं आहे तर ते चेक करतो. आता हे करायचं का पुढे दुसरीकडे जायचं आहे अजून आपल्याला, तिकडे नाही जाता येणार आपल्याला. हे बघा असे असतात. आर्या मार्ग, कारण गृहोपयोगी वस्तूंचं एकमेव ठिकाण म्हणजेच आर्या मार्ग, इथे आपल्याला. तर असं काम. तर चलो आता इथलं बऱ्यापैकी काम कव्हर केलं होतं आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लोकेशनला पुढे जायचं होतं. जवळच होतं, म्हणजे इथून तर एक 5 मिनिटाच्या अंतरावरती पहिल्या लोकेशनवर गेलो तर तिथे.
तर इथं त्यांचं चाललं होतं लास्ट जो सीन घ्यायचा होता त्यांना झाडाच्या तिथून, तर तो घेण्याचा प्रयत्न. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पाहिलं तिथे इतकं सुंदर आणि मस्त वाटलं ना, म्हणजे छोटासाच मिनी बंगलो होता पण मस्त वाटलं, एकदम सुंदर नीटनेटका. इंटेरियर खूप छान होतं. मेन म्हणजे असतं इंटेरियरवरती सर्व गोष्टी, बाहेरून पण त्याचा लुक तेवढाच मस्त आणि छान वाटत होता. तर त्याच्यानंतर आम्ही इथं काम आवरण्यासाठी थांबलो. इथं सुद्धा आमचा 1-1.5 तास गेला. पहिल्या ठिकाणी खूप टाइम घेतला कारण तिथं बराचसा मोठा बंगलो होता तर त्याच्यामुळं. पण इथलं इंटेरियर पाहत अशाने मस्त वाटलं, थोडंसं रिलॅक्स पण वाटलं. काय गेल्या गेल्या लगेच घाईने नाही, थोडंसं रिलॅक्स करायचं आणि त्यानंतर आम्ही आमच्या कामाला सुरुवात करत होतो. तर आता फायनली आम्ही 7:30ला आमची सर्व शूट आवरून निघालोय घरी जायला. बराच लेट झाला